सर नमस्कार. भारताचा झेंडा, भारताला स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर सुद्धा भारताचा झेंडा होता. मग त्यावेळेस कसा होता आणि आता कसा होता? सर्वांना आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, बघूया. इथे जर पाहिलं असेल भारताच्या राष्ट्रध्वजाचा ऐतिहासिक प्रवास 1906 ला स्वराज्याची पहिली झलक 7 ऑगस्ट 1906 कोलकाता या ठिकाणी आपला भारतीय झेंडा दाखवण्यात आला. वरती जर पाहिलं असेल तर हिरवा पट्टा आहे, मध्ये केशरी पट्टा आहे, ठीक आहे, हा पिवळा पट्टा आहे आणि खाली लाल पट्टा आहे. वरती पाहिलं असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 8 कमळाची फुलं होते. मधामध्ये हाताने वंदे मातरम लिहिलं होतं आणि खाली सूर्य आणि चंद्र अशा प्रतिमा पाहता येतात. हा भारताचा पहिला अनौपचारिक राष्ट्रीय झेंडा मानला जातो. वरचा पट्टा हिरवा, 8 कमळाची फुलं, मधला पट्टा पिवळा, वंदे मातरम लिहिलेलं आणि खालचा पट्टा लाल, सूर्य आणि चंद्र या प्रकारचा पहिला आपला भारताचा झेंडा. त्यानंतर 1907 ला परदेशी भूमीवर फडकलेला पहिला झेंडा जर्मनी इथं स्टुटगार्ट सभेमध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी फडकलेला पहिला भारताचा झेंडा जो काय परदेशी भूमीवर फडकला. इथं सुद्धा वरती झेंडा पाहिला असेल 8 कमळाची फुलं आहेत, मध्ये वंदे मातरम आहे, सूर्य आणि चंद्र आहे. हा 1907 चा झेंडा आहे. हा झेंडा प्रदेशात फडकलेला पहिला भारतीय झेंडा होता. रंग केशरी वरचा, मधातला हिरवा आणि खाली लाल, प्रतीके 8 कमळ, वंदे मातरम मध्ये आणि बाजूला सूर्य आणि चंद्र असे दोन. हा आपला दुसरा झेंडा 1907 ला विदेशात फडकलेला. त्यानंतर 1921 ला गांधीजीचं ऐक्याचं स्वप्न होतं, तर एकता आणि स्वदेशीचं प्रतीक या प्रकारे गांधीजींनी हा झेंडा तयार केला. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर हा लाल रंग हिंदूचा, हिरवा रंग मुस्लिमांचा, पांढरा रंग इतर धर्मियांचा आणि मधामध्ये या प्रकारे चक्र जे दिलेलं आहे. तर बघा, मधोमध तुम्हाला चरका दिलेला होता. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचं ते प्रतीक होतं चरका. आता त्याच्यानंतर 1931 आता धर्माकडून मूल्याकडे त्याची वाटचाल झालेली आहे. धर्माकडून कुठं मूल्यांकडे. आता बघा झेंडा बदललेला आहे, थोडसा तुम्हाला दिसतोय कलर बी. आता याचा जर अर्थ पाहिला असेल तर केशरी या त्याग, पांढरा सत्य आणि हिरवा समृद्धी. आता काय झालेलं आहे, पहिल्यांदाच अधिकृत राष्ट्रीय झेंडा हा 1931 आता धर्माकडून हा मूल्याकडे गेलेला आहे. या वर्षी झेंड्याचा अर्थ बदलला, रंगांचा धार्मिक नव्हे तर नैतिक अर्थ देण्यात आलेला आहे. 1931 चा झेंडा हा या प्रकारचा झेंडा से. आता त्यानंतर 22 जुलै 1947 स्वतंत्र भारताचा ध्वज जो तुम्ही आता पाहताय या प्रकारचा. रचना कोणी केलेली आहे तर पिंगळी व्यंकय्या यांनी या झेंड्याची रचना केलेली आहे. जो आज तुम्ही झेंडा बघताय हा एवढे त्या ठिकाणी झेंड्याचा हा आपल्या भारताचा इतिहास आहे. स्वातंत्र्याचा काही दिवस आधी संविधान सभेने हा ध्वज स्वीकारला. महत्वाचा बदल काय केला त्याच्यामध्ये तर चरक्याच्या ऐवजी अशोक चक्र त्या ठिकाणी आलेला आहे. रचना 3 रंगाचा, मधोमध निळे चक्र ठेवलेला आहे. अशोक चक्र हे काय तर गतिमानचं प्रतीक आहे. 24 त्याला काटे आहेत किंवा त्याला 24 आरे आहेत. रंग हा गडद निळा आहे आणि ते धर्माचे चक्र आहे जे गती आणि प्रगती दर, त्यामुळे झेंड्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आणि आजचा भारतीय झेंडा तुम्ही पाहतात या प्रकारचा संपूर्ण भारतीय झेंडा आहे. ठीक आहे, आणि गाडीवर लावायचा असेल तर मधोमध निळं अशोक चक्र स्पष्ट दिसलं पाहिजे अशा प्रकारे हा झेंडा तुम्हाला गाडीवर लावता येतो आणि कुणालाही लावता येत नाही. आता एका दृश्यशपात 1906 ते 1947 पर्यंत भारताचा जो काही झेंडा जर पाहिला असेल तर 1906 ला या प्रकारे झेंडा होता आपला. त्यानंतर 1907 ला या प्रकारचे झेंडा. त्यानंतर 1921 ला, 1931 आणि स्वतंत्र भारताचा झेंडा जो आज आपण काय करतोय आजपर्यंत वापरतोय. हा केवळ एक कापडाचा तुकडा नाही तर भारतीयांच्या त्यागाचं आणि अस्मितेचं प्रतीक आहे. 26 जानेवारीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा. एक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, थांबतो.